राष्ट्रवादी काँग्रेस ही 35 जागांवर आघाडी घेताना दिसते। हे आकडे जर कायम राहिले तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून 60 जागांची आघाडी असेल। 54 जागा 2019च्या निवडणुकीमध्ये अखंड राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या, त्यापेक्षा हा आकडा मोठा होताना दिसतोय। तेच बाब ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आहे। दोघांची जर टॅली केली तर 40 अधिक 65 आणि 4 69 जागा जवळपास होत आहेत। 69 जागा या 2019ला अखंड शिवसेनेला मिळाल्या नव्हत्या, 56 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे 56 पेक्षा हा आकडा खूप मोठा होतोय। काँग्रेसला मात्र ज्या 44 जागा मिळाल्या होत्या त्या तरी राखता येतात की नाही याबाबत साशंकता आहे, कारण काँग्रेसचा आकडा वाढतच नाहीये। 24 जागांवरची काँग्रेसची आघाडी कायम आहे। निवडणूक आयोगानुसार 5 ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगाच्या सुधारित आकडेवारीनुसार भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवार यांचा पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे। वंचित, जनसुराज्य आणि राजर्षी शाहू या प्रत्येक पक्षाला 1 जागांवर आघाडी मिळालेली आहे। निवडणूक आयोगाची जी आकडेवारी आहे त्यानुसार 9 ठिकाणी अपक्षांची आघाडी आहे। महाराष्ट्रामध्ये अपक्ष किंगमेकर ठरू शकतात अशी चर्चा होती। भाजप 31, शिंदेसेना 20 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवारांचा पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाची ही आत्ताची आकडेवारी आहे आणि निवडणूक आयोगाची आकडेवारी ही काहीशी हळूहळू अपडेट होत असते। भाजप 31, शिंदेचे 20 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळताना दिसतात, आघाडी घेताना दिसतात। परभणी मतदारसंघामधून एक अपडेट येते। आनंद भरोसे यांची आघाडी आणि संग्राम जगताप यांना 9960 मतांची आघाडी मिळताना दिसते। भुसावळमधून संजय सावकारे यांनी आघाडी घेतली आणि कन्नड पती पत्नी मधला जो सामना आहे तिथे पत्नीला आघाडी मिळताना दिसते। संजना जाधव या रावसाहेब दानवे यांच्या कन्या या मतदारसंघामधनं आपल्या पतीच्या विरोधात निवडणूक लढवतात, तर त्या आघाडीवर असलेल्या दिसतात आणि भुसावळमधून महायुतीचे संजय सावकारे यांची आघाडी दिसते। त्यामुळे महायुतीचा आकडा हा आता 158 झालाय आणि महाविकास आघाडीचा आकडा हा आता 84 झालेला आहे। महायुतीचा आकडा बदलून 160 वर तर महाविकास आघाडीचा 84 वर। महाविकास आघाडीचा आकडा जर याच वेगानं होत राहिला तर 2019च्या नंतर जी गणितं राज्यामध्ये आली होती, विशेषतः 2021 नंतर पक्षफुटीनंतर जी गणितं आली होती, तेवढ्याही जागा महाविकास आघाडीला राखता येतील की नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट होताना दिसते। काँग्रेस आता 25 जागांवर पोहोचली आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा लढवणारा पक्ष जर सगळ्यात कमी जागांवर आघाडीवर असेल तर महाविकास आघाडीची ती सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे।